नमस्कार शेतकरी बंधूंनो, अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। शासनाने विहीर खोदाईमधील ज्या जाचक आहे त्या रद्द करण्याचा शासन जी.आर. काढलेला आहे। राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना विहीर खोदाईसाठी ज्या जाचक ठरणाऱ्या 2 अटी आहेत त्या राज्य शासनाने रद्द केल्या आहेत। यामुळे नव्या विहिरीसाठी 4 लाखांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। 4 लाख रुपये अनुदानाच्या मर्यादेत आता शेतकऱ्याला विहिरीसाठी खोली ठेवता येईल। खोदाईसाठी ज्या आधीची 12 मीटर खोलीची अट होती, आता पूर्णतः शासनाने ती रद्द केली आहे। मात्र यापूर्वी संबंधित शेतकऱ्याने इतर कोणत्याही योजनेतून विहिरीसाठी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा। तसेच यापूर्वीच्या योजनेतून विहीर खोदाई अर्धवट ठेवलेली असली तरी नव्या विहिरीसाठी 4 लाखांचे अनुदान मिळणार नाही। याशिवाय शेतकऱ्याच्या सातबारावर विहिरीचा उल्लेख असल्याचा अनुदानासाठी अपात्र ठरवले जाणार आहे। सूत्रांच्या म्हणण्यानुसार अनुसूचित जमातीच्या कोणत्याही 2 शेतकऱ्यांना 500 मीटर अंतरावर नवीन विहीर खोदण्यासाठी अनुदान मिळत नव्हते, परंतु आता ही अट शासनाने रद्द केली आहे। परंतु या शेतकऱ्यांना गावाच्या पेयजल स्रोतापासून 500 मीटर अंतरावर नव्या विहीर खोदाईसाठी बंदी असल्याची अट आता देखील कायम ठेवण्यात आली आहे। शेतकऱ्याला विहीर खोदाईसाठी अनुदान मिळवण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला ना हरकत दाखला सादर करण्याची अट देखील शासनाने कायम ठेवली आहे। कोणत्याही स्थितीत शोषित अतिशोषित क्षेत्रामध्ये नव्या विहीर खोदाईला अनुदान देऊ नये असे स्पष्ट आदेश पुन्हा एकदा शासनाने दिले आहे। विहीर खोदाईसाठी अनुदान देण्याकरता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा वापर केला जात आहे। योजनेची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर देण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्याने वेळेत निधी वाटप न केल्यास संबंधित विभागीय आयुक्ताने हस्तक्षेप करता व निधी वाटप करावे असे शासनाने म्हटले आहे। लाभार्थी निवडीचे अधिकार जिल्हास्तरीय समितीला असतील। तसेच जिल्हा परिषदेचा कृषी विकास अधिकारी नव्या विहिरीच्या अंदाजपत्रकाला मान्यता देणार आहे। शेतकऱ्याने शेवटच्या टप्प्यातील काम पूर्ण केल्याचा दाखला व विहिरीजवळ शेतकऱ्यासह GPS टॅगिंग केलेले छायाचित्र जोडल्याशिवाय अनुदान वाटप करू नये असे आदेश शासनाने दिले आहे। अनुदानाचा गैरवापर झाल्यास निवड रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले आहे। विहीर खोदाईसाठी निवडलेल्या शेतकऱ्याकडून अनुदानासाठी गैरवापर करीत असल्यास उघड झाल्यास महा-DBT प्रणालीतून सदर निवड रद्द करण्याचे अधिकार कृषी विकास अधिकाऱ्याला देण्यात आले आहे। अर्थात असे करण्यापूर्वी चौकशी करून संबंधित शेतकऱ्याला लेखी कळवावे लागेल असे बंधन अधिकाऱ्यावर असेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे। तर अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्या जाचक अटी होत्या मित्रांनो, 500 मीटर अंतरावर आधी आपण विहीर खोदता येत नव्हती, मात्र आता शेतामध्ये आपल्याला ही अट रद्द केलेली आहे। तर अशा प्रकारे शासनाने नवीन जी.आर. काढून अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी दिली आहे। तर आशा करतो शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो। तोपर्यंत जय हिंद शेतकऱ्यांना।